दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईकर मोठ्या प्रमाणात फटाके फोडतायत। याचा परिणाम मुंबईकरांना सुद्धा भोगावा लागतोय। फटाक्यांमुळे मुंबईत आग लागण्याचं प्रमाण वाढलंय। काल रात्री गोरेगाव पश्चिमेकडील सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये देखील आग लागून नुकसान झालंय। रात्री फटाक्यांमुळे मुंबईच्या अनेक भागात आग लागून मोठ्या दुर्घटना घडल्यात। गोरेगावमधली ही दृश्य गोरेगावमधल्या सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये काल रात्री आग लागली होती। दिवाळीमध्ये अशा पद्धतीने आग लागण्याच्या अनेक घटना घडत असतात। फटाके फोडताना योग्य काळजी न घेतल्यामुळे सुद्धा आग लागण्याच्या अनेक घटना घडतात। एकीकडे नवी मुंबईत दोन ठिकाणी आग लागली होती, तर इकडे मुंबईत गोरेगावमध्ये सुद्धा आग लागली। मुंबईत सध्या सर्वत्र दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। मात्र दिवाळी सणानिमित्त मुंबईकर जे मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतषबाजी करीत असतात आणि याचाच परिणाम जो आहे तो कुठेतरी मुंबईकरांना देखील भोगावा लागत आहे। मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील सरदार वल्लभभाई पटेल जो हॉल आहे, या हॉलमध्ये रात्री 11:30च्या सुमारास जे आहे ते फटाक्याच्या आतिषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली आणि या हॉलचा बराचसा मोठा भाग जो आहे तो या आगीमध्ये जळून खाक झाल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयाकडून देखील फटाक्याच्या फोडण्यावरती देखील बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र असं असताना 10 वाजल्याच्या नंतर देखील मुंबईकर मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करत असतात आणि याच आतिषबाजीचा परिणाम जो आहे तो मुंबईकरांना देखील भोगावा लागल्याचं पाहायला मिळते। मुंबईत काल मध्यरात्री अनेक ठिकाणी जे फटाक्यामुळे ज्या आग लागल्याच्या दुर्घटना घडल्या होत्या, या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं। पालिकेने जे पावसाळी शेडसाठी परवानगी दिलेली असते, ह्या शेडमुळे देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आगीचं जे आहे ते परिणाम होत असतो आणि या फटाक्यांमुळे जे ते फटाके उडलेले फटाके जे आहेत या शेडमध्ये आले आणि या ठिकाणी असणारा जो आगीचा भाग आहे यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आग लागली आणि याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र या घटनेसंदर्भात सध्या अग्निशमन दलाकडून आणि गोरेगाव पोलिसांकडून देखील शोध घेण्याचं काम सुरू आहे। नेमकं मात्र ही आग जी लागली त्या आगीमध्ये नेमकं कोणकोणत्या वस्तूचं नुकसान झालं याचा आता आढावा देखील घेण्याचं काम गोरेगाव पोलिसांकडून सुरू आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र सनी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।